लातूर महानगरपालिकेचे बिगुल वाजले आहे। त्यात आता प्रभाग क्रमांक 14 मध्ये काँग्रेस पक्षाने प्रचारात मुसंडी मारली आहे। गणेश देशमुख यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने जोर लावला आहे। गेल्या मागील वर्षाच्या काळात अनेक विकासाची कामे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। यावेळी चेहरे जरी नवीन असतील तरी मात्र विचार हे जुनेच आहेत। प्रभागातील अनेक समस्या या प्रशासनाच्या काळात वाढलेल्या आहेत। काँग्रेस पक्षाने चांगले सुशिक्षित उमेदवार यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत। त्यांना आपण भरघोस मतांनी विजयी करावं असं आवाहन काँग्रेसचे उमेदवार गणेश देशमुख यांनी केलं आहे। उत्साह लोकांमध्ये दिसतोय, आपल्यासोबत लोक खूप दिसतात, काय सांगाल आपण? खरं म्हणजे लातूरमध्ये काँग्रेसने विकास केले लातूरच्या लातूरकरांना माहिती आहे आणि प्रभाग क्रमांक 14 मध्ये जे काही कामं झाले ते काँग्रेसच्या वतीनं झालेले आहे। आणि यावेळी पक्षाने नवीन उमेदवारी नवीन म्हणजे विश्वास जुना आहे परंतु चेहरे नवीन आहेत। यावेळेस चारही उमेदवार आम्ही खूप चांगले नवीन उमदा ज्यांना काही करायचं आहे असे लोक आहेत, जे समाज सेवा करतात आणि जनतेसाठी खरंच काहीतरी करायचे असे लोकांना उमेदवारी यावेळी मिळालेली आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने। काय मुद्दे घेऊन जात आहे लोकांमध्ये आपण? प्रभागामध्ये बरेच काही अडचणी आहेत। आम्ही प्रभागाच्या वेगवेगळ्या भागाचे बरेच विकासाचे मुद्दे आम्ही पुढे घेऊन जाणार आहेत। काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आता प्रसिद्ध होईलच। आम्ही प्रभागासाठी एक वेगळा जाहीरनामा करतोय जे जनतेतून आलेला आहे। प्रभाग क्रमांक 14चे जे नागरिक आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही समजून घेऊन त्याच्यावरती आम्ही काम करतो। प्रभागात आणि शहरामध्ये मुख्यतः कुठल्या अडीअडचणी दिसून आपल्याला आलेल्या आहेत? प्रभागामध्ये औसा रोडला जर बघितलं तर ट्रॅफिकचा खूप मोठा इश्यू आहे, ती मोठी अडचण आहे। त्याबरोबर गुन्हेगारी बऱ्यापैकी वाढलेली आहे जुना औसा रोड पट्ट्यामध्ये। आणि ड्रेनेज लाईनचं जे काही काम झालं आहे, जे गुजरातची कंपनी काम करत आहे त्यांनी खूप चुकीचे कामं केलेले आहेत। तर चांगले रस्ते खोदून ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती प्रशासनाचं काही नियंत्रण नव्हतं। गेली 4 वर्ष झालं कसल्याही प्रकारच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे प्रशासक त्या ठिकाणी होतं आणि सत्ताधारी प्रशासक कोण चालवतं आपल्याला माहिती आहे। कसल्याही प्रकारचं कामं प्रभागामध्ये झालेलं नाहीत, तर त्याच्यावरती आमचा जोर राहील या ठिकाणी सांगतो। येणाऱ्या काळामध्ये आपल्या प्रभागासाठी आणि लातूरसाठी आपल्या डोक्यात काय कल्पना आहेत? स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित लातूर आमचं डोक्यामध्ये आहे आणि त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व जे काही नगरसेवकासाठी थांबलेले आहेत ते सर्वजण मिळून काम करतात। 15 तारखेला मतदार आहे, लोकांना काय आवाहन करणार? मला असं वाटतं की 15 तारखेला आपल्याला विकासाला मतदान करायचे। काँग्रेस पक्ष हा विकासाबरोबर राहिलेला पक्ष आहे आणि जे काही झालेलं आहे स्वच्छ, सुंदर लातूर आणि सुरक्षित लातूर बनवण्यासाठी काँग्रेस पक्षाला सर्वांनी भरघोस मतदान करावं हे मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो। ओके, धन्यवाद.